विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून, सर्व महामानवांच्या कार्यांना अभिवादन करून आपण आज ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत। काल आपण बघितलेलं होतं की बुद्ध आता ज्ञान द्यायला तयार झालेले आहेत। ज्ञानाचे म्हणजे दीक्षा देण्याचे दोन प्रकार आहेत, पारिवर्जक असतील, उपासक असतील, हे आपण काल बघितलेलं आहे। आणि हे बघत असताना उपासकाला जे दिलेले आहेत ते काय म्हणजे जे नियम दिलेले आहेत ते नियम त्यांच्यावर काही बंधनकारक नसतात, परंतु भंतेजींना जे सील दिलेले आहे ते मात्र बंधनकारक आहे पाळण्यासाठी, त्यांना ते प्रतिज्ञा म्हणतात। आता यांचा जो काही सूक्ष्म भेद आहे तो पुढे येईल, ते आपण बघूया। आणि असं करत करत मग त्यांना असं वाटलं की आपण आर कलामला द्यावा का, परंतु त्याचे जे पूर्वाश्रमीचे जे काही गुरु होते ते सगळे निधन पावलेले होते असं दिसलं। आणि नंतर त्यांनी असं ठरवलं की जे आपल्या बरोबरचे जे 5 सहकारी होतं त्यांना आपण ही आपली पहिली धम्मदेशना द्यावी। आणि ते सारनाथला आहे असं समजल्यानंतर ते सारनाथला आलेले आहेत। मग या लोकांनाही असं वाटलं की हे बुद्ध आलेले आहेत, त्याचं स्वागत करायचं नाही, परंतु जसे ते जवळ येत गेले तसं यांच्यामधला तो अहंकार लपला आणि त्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि उपदेश देण्याची ती विनंती केलेली आहे। तर अशा रीतीनं काल आपण बघितलेला आहे। आजचा जो भाग आहे भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन, त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात। प्रवर्तन म्हणजे काय? प्रवर्तक हे जे पहिलं बुद्ध, हे बुद्ध धम्माचे आपण काय म्हणतो संस्थापक आहेत। त्यांनी जो पहिला धम्म दिलेला आहे त्या धम्माचं त्यांनी ते प्रवर्तक आहे। प्रवर्तक म्हणजे सुरू करणारा, एखाद्या कार्याचं जी योजना आहे ते सुरू करणारा त्याला प्रवर्तक, त्यांनी ते सुरू केलं म्हणून ते प्रवर्तक। मग आता अशोकनी असेल किंवा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतलेली असतील तर त्यालाही आपण म्हणतो काय? धम्मचक्र। ते धम्मचक्र प्रवर्तन नाहीये, ते आहे धम्मचक्र अनुप्रवर्तन। अनुप्रवर्तन म्हणजे जे बुद्धांनी जे दिलेलं आहे त्यांचं त्यांनी काय केलेलं आहे? अनुकरण केलेलं आहे, म्हणून तो अनुप्रवर्तन। आणि बुद्धांनी जे दिलेलं आहे ते धम्मचक्र प्रवर्तन। हा भाग आपल्याला थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे। जो मूळ असतो, संस्थापक असतो, त्याला आपण प्रवर्तक म्हणतो। परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिवर्जकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्यावर तुमचा अजूनही विश्वास आहे का? भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले। भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची अत्यंत अशी 2 टोके आहेत, 2 किनाऱ्याची, एक सुखभोगाचे जीवन तर दुसरे आत्मक्लेशाचे। एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत, तर दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत। हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्यांनी ते नाकारले। भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते। मझिमा प्रतिपदा, मध्यम मार्ग जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही। भगवान बुद्ध परिवर्जकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या। जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असेल तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत का? ते उतरले। आपण म्हणता ते बरोबर आहे। तर अशा रीतीने ते सारनाथला आलेले आहेत। परस्परांना अभिवादन केल्यानंतर ते जे 5 परिवर्जक आहेत ते बुद्धांना विचारतात, तपश्चर्यावर तुमचा अजून विश्वास आहे का? त्यावेळेस बुद्ध नकारात्मक उत्तर देतात, मला तपश्चर्या मान्य नाही। पुन्हा बुद्ध असं म्हणतात की जीवनाची असे 2 टोकं आहेत की एक ते जसं नदीला 2 टोकं असतात,
दोन किनारे असतात, त्याच प्रकारे एक टोक कसं आहे अत्यंत सुखभोगाचं आणि दुसरं टोक कसं आहे आत्मक्लेशाचं. एक टोक म्हणते खा प्या मजा करा, कारण हे उद्या आपल्याला जीवन भेटणार न भेटणार. कारण असं बघा, मला वाटते हे अशी घटना 1980 ते 84च्या दरम्यान झालेली आहे. मला निश्चित वर्ष आठवणा झाले. त्यावेळेस असं झालं होतं की स्कायलप पडणार होता, एक ग्रह पडणार होता, अशी पृथ्वीवर शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की पडणार आहे. मग आता त्यावेळेस असं झालं की आबा हे स्कायलप पडणार, पृथ्वी नष्ट होणार आहे. मग लोकांच्या मनामध्ये भावना झाली की आता ही आपली संपत्ती काय कामाची आहे, खा प्या मजा करा, अशी प्रवृत्ती त्यावेळेस वाढलेली होती. पण सुदैवाने तो स्कायलप कुठे पडला, समुद्रामध्ये पडला आणि ती हानी टाळलेली होती. परंतु तोच प्रवाह आजही असा आहे की काही लोकांची प्रवृत्ती खा प्या उद्याचं कोणी बघितलेलं आहे, एक भाग असा. आणि दुसरा भाग आहे की आपल्या शरीराला जेवढा त्रास देता येईल, जेवढे उपवास करता येईल, जेवढी तपश्चर्या करता येईल तेवढं क्लेश द्यायचं. आणि त्यांच्या मताने असं जेवढं क्लेश देता येईल तेवढं पुण्य जास्ती पदरी पडेल. असे जीवनाचे दोन टोक आहेत. परंतु बुद्ध या दोन्ही टोकाला मानणारे नाहीत. याच्यामधला त्यांनी मधला मार्ग निवडलेला आहे, तो म्हणजे मजिमा प्रतिपदा, म्हणजेच मधला मार्ग. तो खा प्या म्हणजे उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही, असे हे म्हणजे मधातला मार्ग त्यांनी निवडलेला आहे. आता जो निघट्ट किंवा जैन धर्माचा जो आपण म्हणतो तो कसा झालेला आहे, आत्मक्लेशाचा आहे. त्यांच्यामध्ये कडक तपश्चर्या असते, ते बघितलं आपण. त्यांचे साधू म्हणजे दिगंबर अवस्थेमध्ये असतात. तर काही ओशो सारखा जो नवीन तत्ववेत्ता निर्माण झाला त्यांनी सांगितलं खा प्या मजा करा. तर अशा वेगळ्या पद्धतीचे हे दोन टोक आहे. पण बुद्ध यांना मानणारे नव्हते, त्यांनी मधातला मार्ग निवडलेला आहे. भगवान बुद्ध, मग आता भगवान बुद्धाची एक शैली आहे, त्यांची ती शैली इतकी मस्त आहे की ते जे प्रश्न त्यांना विचारतात त्यांनाच ते पुन्हा प्रश्न विचारतात आणि त्यांच्याकडूनच ते उत्तर काढून घेतात. म्हणजे प्रश्न विचारतानाही ते सोपा करून विचारायचं आणि त्याच्यामध्येच उत्तर कसं दडलेलं आहे हे त्यांच्याकडूनच काढून घ्यायचं, ही बुद्धाची शैली होती. भगवान बुद्ध परिवर्जकाला म्हणतात, माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणाच्या मनात ऐहिक व पारलौकिक भोगांची अभिलाषा असेल तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत का? मी माझ्या मनामध्ये या सर्व सुखभोगाचा आनंद घ्यावा, सर्व सुख, मग ते ऐहिक असेल पारलौकिक असेल, त्या सर्व सुख मला मिळावी अशी माझी मनामध्ये इच्छा आहे. म्हणजे खा प्या मजा करा असं वाटत असेल, किंवा मला असंही वाटत असेल की मी त्याग करायचा, आत्मक्लेश करायचं आणि मोक्ष मिळवायचं, अशा गोष्टी जोपर्यंत मनामध्ये आहे कोणाच्याही, तोपर्यंत तुमच्या तपश्चर्येला अर्थ आहे का, असं बुद्ध त्या 5 परिवर्जकांना प्रश्न विचारतात. बरोबर आहे का असा प्रश्न विचारतात. ते उत्तरले बरोबर, आपलं उत्तर बरोबर आहे. कारण आपल्या ह्या ज्या अभिलाषा आपल्या जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत कोणत्याही तपश्चर्याला काही अर्थ नाही. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने जाऊन आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल तर आत्मक्लेशाचे दरिद्र जीवन जगूनही आपल्या स्वतःला मीपणापासून कसे काय मुक्त करू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. पुन्हा दुसरा प्रश्न विचारला की मला असं वाटते की मी खूप कठीण तपश्चर्या करेन, डोकं खाली पाय वर, जेवणार नाही, हे करणार नाही, परंतु हे सर्व मनात असून सुद्धा माझ्या मनामधले जे वेगवेगळे विषय वासना असतील, कामाग्नी असतील, वेगवेगळे जे भावना असतील, ते मी काय करू शकत नाही, दाबू शकत नाही, तर माझ्या त्या तपश्चर्याला काही अर्थ आहे का? तेव्हा ते 5 परिवर्जक म्हणतात नाही, काही अर्थ नाही. तुम्ही ते म्हणता
ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजाच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे. जर तुमच्या मनाने ठरवलं, बुद्धाने कशाला महत्व दिलेलं आहे? मनाला महत्व दिलेलं आहे. मन हे केंद्रबिंदू आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःवर विजय मिळवला, तुम्ही वेगवेगळ्या वासनावर विजय मिळवला, काम तृष्णेवर विजय मिळवला, म्हणजेच मग तुम्हाला कोणत्याही सुखाची अभिलाषा राहणार नाही. आणि ज्या काही नैसर्गिक गरजा आहेत त्या नैसर्गिक गरजाच्या तृप्तीमुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याही इच्छा तृप्त होणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे, गरज आहे, ते तुम्ही खायला प्यायला पाहिजे. असं कोण म्हणतात? बुद्ध म्हणतात. तुमचा जो विज्ञानाचा नियम काय आहे की माझ्या शरीराला जे पाहिजे ते उपास तापास करून काय फायदा नाही. माझ्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढ्यानुसार, त्या गरजेनुसार आपण खाणं पिणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी याच्या पलीकडे जाऊन माझे त्याच्यामध्ये पुन्हा सुख म्हणजे मला जास्तीचं पाहिजे, हेच पाहिजे, ते नाही. तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे, गरज आहे, अशा गरजा तुम्ही खा प्या असं म्हणतात. आता ह्या मनावर विजय मिळवणाऱ्या फिल्मी लाईनीमधल्या 2 घटना आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ज्याला आपण मोठा मेगास्टार म्हणतो, तो म्हणजे अमिताभ बच्चन. त्याचं मागं ऑपरेशन झालेलं, एका फिल्मच्या वेळेस त्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्याच्या पोटाला जखम झाली होती, त्याच्या आतड्याला जखम झाली होती. त्यावेळेस त्याचं वय काय असेल? फक्त 30-32 वय असेल. त्याचं लय झालं 40च्या आत वय असेल. त्यावेळेस डॉक्टरने त्यांना सांगितलं की बा तुम्ही खाणं पिणं दारू या सगळ्या गोष्टीवर जर ताबा मिळवला तर तुमचं आयुष्यमान वाढू शकेल. जर या गोष्टीवर जर ताबा ठेवला नाही तर तुमचा मृत्यू जवळ आहे. आता चित्रपटाची दुनिया, आता हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आहे धर्मेंद्रचं. हा धर्मेंद्र अत्यंत व्यसनी माणूस, फुल ड्रिंकर माणूस होता तो. परंतु त्यालाही पोटाचा रोग जडला आणि 2010ला डॉक्टरने सांगितलं जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला ड्रिंक पूर्णपणे सोडून द्यावी लागेल. मग या दोघांनी काय केलं? मनावर ताबा मिळवला आणि त्या मनाच्या ताब्यामुळं त्या धर्मेंद्रने दारूला सोडचिठ्ठी दिली आणि अमिताभनं जे मटण असेल, जे खाणं पिणं असेल ते सोडून दिले. आज दोघंही 80च्या वर निरोगी जीवन जगत आहेत. म्हणजेच तथागत काय म्हणतात? तुमची सर्वात मोठी संपत्ती जर काही असेल, संपत्ती सर्वात मोठी घर बंगला पैसा हे नाहीये, तर सर्वात मोठी संपत्ती जर काही असेल तर ती म्हणजे आरोग्य आहे. तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मिळवता येईल. आणि तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल, तुम्ही कितीही श्रीमंत असला आणि तुम्हाला काही खाताच येत नसेल तर त्या संपत्तीचा काय फायदा? तर यासाठी बुद्ध म्हणतात की गरजेनुसार खा प्या, जास्तीचा अभिलाषा बाळगू नका. सर्व प्रकारची विषयाशक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या काम वासनाचा गुलाम असतो. सर्वच प्रकारच्या सुखाची आसक्ती अधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे हे मूर्खपणाचं होय. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रतिभाही प्रज्वलित राहू शकणार नाही. माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या वस्तूची आसक्ती असते, वेगवेगळ्या वस्तूची आसक्ती असते. कोणाला काय आवडेल ते काय सांगता येत नाही आणि त्या आसक्तीमुळे त्या आसक्तीचा माणूस काय झालेला असतो?
गुलाम झालेला असतो आणि त्याच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. मग त्याच्यामध्येच त्याचा अंधपतन ठरलेला असते असं बुद्ध म्हणतात. आणि मग एखादी गोष्ट पाहिजे आहे त्याच्यासाठी तो काय करतो, नीच कर्म करतो, नीच कृत्य करतो आणि तो अधपतनाला जातो असं बुद्ध म्हणतात. जसं आता आजचीच घटना आपण बघितली त्या अक्षय सिंधची. काय झालेलं आहे, एक 2-2.5 वर्षाच्या मुलीवर केलेलं आहे, गेला. हैदराबादची घटना असेल, अशा वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही कोणत्या तरी गोष्टीची आसक्ती पकडली तर तुमचा शेवट हा चांगला नसतो. आणि अशा आसक्तीमध्ये तुम्ही लीन होऊन राहणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. पण ही गोष्ट सांगत असताना मला तुम्हाला अजून सांगायचं आहे की मानवाला ज्या काही स्वाभाविक गरजा आहेत त्या स्वाभाविक गरजा पूर्ण करणंही अत्यंत गरजेचं आहे. त्याचं आसक्ती बाळगू नका, पण ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्वाभाविक गरजा पूर्ण करणे हे वाईट नाही असं बुद्ध म्हणतात. म्हणून पती पत्नीला उपदेश करताना तुम्ही एकमेकांमध्ये विश्वास ठेवा, एकमेकाशी कधीही गद्दारी करणार नाही आहे, बाहेर खाली होणार नाही, हे पुढच्या भागामध्ये येणारच आहे. म्हणजे तुमचं जीवन तुम्ही नीतिमान ठेवा असं बुद्ध सांगत आहेत. आणि तुमचं मन सुदृढ आणि स्वच्छ जर राहायचं असेल, बघा पुन्हा, मन जर चांगलं राहायचं असेल, स्वच्छ राहायचं असेल, मनालाही सुद्धा एखादी इच्छा, मला दृढ निश्चय करायचा असेल, तर पुन्हा तुमचं आरोग्य कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर तुमचं मन कितीही पवित्र असलं तर काही करू शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात तुमचं मनही चांगलं पाहिजे आणि तुमचं शरीरही चांगलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी चांगल्या असल्या तरच तुम्ही ज्ञानाचं जे ज्ञान आहे त्याचं ज्योत तुम्ही प्रज्वलित करू शकता, अन्यथा करू शकत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. असं कोणत्याही धर्म संस्थापकांनी सांगितलेलं नाही. फक्त बुद्ध आणि बुद्धच आहे की शरीराची, मनाची काळजी ते घेणारे आहेत. हे परिवर्जकांनो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 टोके अत्यंतिक टोके अशी आहेत. माणसांनी त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेमुळे, तृष्णेमुळे होतो त्या गोष्टीत त्याचे विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहावे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग नेहमीच सवयीचा मार्ग, तो अगदी निम्न प्रतीचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्याचा किंवा आत्मक्लेश, हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. हे परिवर्जकांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की जीवनाची हे 2 टोकं आहेत. या जीवनाच्या 2 टोकामध्ये माणसाला वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण असते, परंतु त्या आकर्षणामध्ये कधीही परस्त्रीचा किंवा कामवासनेचा कधीही अवलंब करू नका. या वासनेचा किंवा परस्त्रीचा जर तुम्ही मार्ग स्वीकारला तर तुमचं कधी ना कधी तुम्ही निंदनीय कृत्यामध्ये तुम्ही जाणार आहात. तर म्हणून या वासनेमध्ये तुम्ही डुबू नका. आणि दुसरी गोष्ट, तृप्ती मिळवण्याचा मार्ग नेहमी म्हणजे शरीराला जास्ती त्रासही द्यायचा नाही. तपश्चर्या खूप त्रास द्यायचा आहे, उपास तापास करायचा आहे, याच्यानेही काही शक्य नाही. म्हणजे एका बाजूने एखाद्या गोष्टीच्या आकर्षणामध्ये डुबून जायचं नाही, तर दुसऱ्या बाबतीमध्ये एखादं मोक्ष मिळेल म्हणून शरीराला पीडा द्यायची नाही. या दोन्ही गोष्टी कशा आहेत, दुःखकारक आहेत, अयोग्य आहेत, हानिकारक आहेत. म्हणून आपणाला मधला मार्ग स्वीकारायचा आहे, मध्यम मार्ग आपणाला स्वीकारायचा आहे. मध्यम मार्ग म्हणजे शरीराला जे आवश्यक आहे ते आपण खाणं पिणं करायचं आहे. आणि आपली प्रज्ञा अजून जास्त तेजोमय करायचं असेल
फक्त मन आणि शरीर हे निरोगी ठेवायचं आहे, असा प्रज्ञाचा मार्ग बुद्ध या परिवर्जकांना सांगतात. या दोन्ही टोकापासून वेगळा ही दोन्ही अत्यंत टोके ज्यामुळे टाळता येतो असा एक मध्यम मार्ग आहे, हे ध्यानात ठेवा. मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देणारा उपदेशक आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मी मोक्षदाता नाहीये, मी उपदेशक आहे आणि मध्यम मार्गाने सांगणारा एक उपदेशक आहे, हे लक्षात घ्या. त्या 5 परिवर्जकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यानंतर आपण कुठे कुठे राहिले व काय काय केले, तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणाला ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपला नवीन जीवन मार्ग कसा शोधून काढला, हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. आता हे सर्व सांगितल्यानंतर यांना प्रश्न निर्माण पडला की आता काय विचारावं. हे मध्यम मार्गाचं सांगितल्यानंतर यांना काय विचारावं हेच लक्षात आलं नाही. आणि म्हणून मग एक साधा प्रश्न विचारतात त्यांना, हे बुद्ध, तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर काय काय केलं, कसं केलं, याचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगावा. मग बुद्ध इथून गेल्यानंतर मी कशी तपश्चर्या केली, मग गयेला कसं गेलो, मग त्या बुद्ध वृक्षाखाली बोधी वृक्षाखाली कसं 4 आठवडे मी चिंतन केलो, मला कसं बुद्धत्व प्राप्त झालं, हे सगळा 6 वर्षाचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिवर्जक खूपच आधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना विनंती केली. मग हे सगळे सांगितल्यानंतर, अरे तुम्ही आता संबोधी झालेले आहात, तुम्ही आता सम्यक बुद्ध झालेले आहात, तुम्हाला जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान आम्हाला द्या, अशी त्यांनी विनंती केली. बुद्धांनी त्यांची ती विनंती मान्य केली. पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी सांगितली ती म्हणजे त्यांच्या सधम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच सद्धम्माचा कर्मकांडाच्या विधीशी काही संबंध नाही, काही घेणं देणं नाही. अगदी स्पष्टपणे ते सांगत आहेत. काय म्हणत आहेत? पहिली गोष्ट की माझा सधम्म ईश्वर आणि आत्म्याला मानत नाही. त्यांचा परस्पर काय संबंध आहे, मरल्यानंतर ते काय करतात, आत्म्याचं काय होते, याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि त्याचा मला काही विचारही करायचा नाही. आणि कर्मकांड, यज्ञ करा, रूढी करा, असं करा, याच्याशी मला काही घेणं देणं नाही, असा हा माझा पहिला सधम्माचा नियम आहे. दुसरं, बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस. केंद्रबिंदू कोण आहे? माणूस आहे. आणि या पृथ्वी तलावर राहत असताना माणसाने माणसाप्रती काय कर्तव्य असावे हे जाणून घेणं हे महत्वाचं आहे. मग माझा दुसरा काय आहे, दुसरा उपदेश की या धम्माचा केंद्रबिंदू कोण आहे? माणूस आहे. मग या माणसाने पृथ्वी तलावर, फक्त आपल्या घरातच नाही, या सृष्टी तलावर जिथे जिथे माणूस राहतो त्या माणसापर्यंत या माणसाची त्या माणसाचं, त्या माणसाचं या माणसाचं कसं राहावं, कसं नाही, हे देणं घेणं आहे. त्याचे कर्तव्य काय आहे हे जाणून घेणं हा माझा दुसरा मार्ग आहे किंवा दुसरा उपदेश आहे. बुद्धांनी सांगितलं की त्यांच्या धम्माचे पहिले ग्रहित तत्व होय, मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. हे त्याचे दुसरे ग्रहित हे तत्व आहे. सर्व जग दुःखाने भरलेलं आहे. जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मग पुन्हा बुद्ध काय म्हणतात की या जगामध्ये दुःख आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे. हे सर्व जगात मध्ये जिकडं बघावं तिकडं दुःखच दुःख आहे.
मग या दुःखमय जीवनातून माणसाची मुक्तता कशी करावी हा धम्माचा एकमेव उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. धम्म म्हणजे काय आहे? या पृथ्वी तलावर जे काही दुःख आहे, माणसामध्ये जे दुःख आहे, त्या दुःखाचा नायनाट कसा होईल त्याचा विचार करणं म्हणजेच धम्म. दुसरं तिसरं काही नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला धम्म म्हणून विचारण्यात आलेलं होतं. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हीच भगवान बुद्धाच्या धम्माची आधारशिला आणि पाया आहे. मग धम्माचा पाया काय आहे? धम्माची आधारशिला काय आहे? की दुःख आहे. पहिली गोष्ट, या जगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि ते दुःख कसं नष्ट करायचा याचा प्रयत्न करणे हाच या धम्माचा पहिला पाया आहे. त्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल करणे ही धम्माचं पहिलं कर्तव्य आहे. धम्म हाच धम्माचा पाया होऊ शकतो. यावरच त्यांचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करत नाही तो धर्मच नाही. मग धम्मातून सधम्माकडे जाताना आपणाला या सर्व गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. आणि या गोष्टीचा जर विचार करणार नाही तर तो धर्मच होऊ शकत नाही. खरोखर हे परिचारक, या गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण या गोष्टी देखील समजू शकत नाहीत की या जगात दुःख आहे, या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय आहे, ते माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नाहीतच. त्यांना या जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे हे ते स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ मानणाऱ्यांना समजले नाही. आणि म्हणून हे परिवर्जक, हे भिक्षू, माझ्या मते जे श्रमण आहेत, जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत, जे ब्राह्मण लोक आहेत, त्यांना या सुख दुःखाची गोष्ट माहीत झालेली नाहीये. हा अर्थ माहीत झालेला नाहीये. याचाच अर्थ धम्म म्हणजे काय हे कितीही ज्येष्ठ असले, किती ज्ञानी असले तर त्यांना माहीत झालेलं नाही, असं माझं मत आहे. नंतर परिवर्जकांनी भगवान बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. लगेच प्रश्न विचारला या 5 लोकांनी. ठीक आहे, तुमचं मान्य आम्ही मान्य केलेलं आहे. दुःखाचं अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर पाया असेल तर ते दुःख कसं नाहीसे करायचं, त्या दुःखाला समाप्त कसं करायचं याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या किंवा उपदेश द्या, असं ते 5 परिवर्जक त्यांना म्हणतात. त्यावेळेस बुद्ध त्यांना सांगतात, या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरावा, सदाचरणाचा मार्ग स्वीकारावा आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे दुःखाचा निरोध होईल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. मग धम्म काय? आपलं बुद्ध काय म्हणतात? दुःख कमी होण्यासाठी तुम्ही पवित्र जीवन जगायला पाहिजे, पावित्र्यशील जगणं पाहिजे, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि तुम्ही शीलवान बनलं पाहिजे. त्याच्यामुळे दुःखाचा निरोध होईल, दुःख कमी होण्यास मदत होईल. अशा रीतीने बुद्धाने आपल्या धम्माचा आविष्कार या पहिल्या प्रवचनामध्ये सांगितलेला आहे. पहिल्या प्रवचनामधला हा पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा भाग आपण उद्या बघू. या ठिकाणी आपण थांबूया, पुढचा भाग नंतर बघू. या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना अशी विनंती आहे की तुम्हाला जर आता बऱ्याच प्रतिक्रिया चांगल्या येत आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत, तुम्ही चांगलं प्रवचन द्यायले, ते चांगलं तत्वज्ञान सांगायले म्हणून प्रतिक्रिया मला तर त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देत आहोत. तुम्ही 150-200 लोक एका दिवसामध्ये हे बघत आहात, तर मला तुम्हाला एकच विनंती आहे की याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजूनही चांगल्या रीतीनं हे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल.
धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.